देवा, आपल्या आई बापांची कर्म पोराला लागतात असं म्हणतात, पण माझ्या नवऱ्याच्या बाबांमध्ये माझ्या पोराचा काही बी दोष नाहीये. त्याला अशी शिक्षा देऊ नकस देवा, त्याला सुकाट ठेव. माझ्याबद्दल त्याच्या मनात जो काही गैरसमज आहे ना, तो निघून जाऊ दे. माझ्याबद्दल त्याच्या मनात प्रेम तयार होऊ दे. मला खरंच ठाऊक नाही देवा की मी अशी काय चूक केली होती की माझ्याबद्दल त्याच्या मनात गैरसमज तयार झालाय. आपल्या आईबद्दल एवढं इष्ट त्याच्या मनात तयार झालंय. मला खरंच ठाऊक नाही देवा. त्याला असं कोणी सांगितलं की मला त्याला जन्मच द्यायचा नव्हता? देवा, एक तू आहेस, हा न्याय आहे. आपल्या दोघांना सत्य ठाऊक आहे ना. ती वेळ कशी होती, परिस्थिती कशी होती, आता आई म्हणून त्याला मी कसं समजावून सांगू देवा. माझा नवरा व्यवसायाच्या नावाखाली जी काही वाईट कामं करायचा ना, त्यापासून माझ्या रुद्राला मी लांब ठेवलं. कशापायी? त्याचं चांगलं व्हावं म्हणूनच ना. त्याला त्रास होऊ नये, त्याचं काही वाईट होऊ नये म्हणूनच ना. मग तो कशापायी माझ्या बाबत असा विचार करतो देवा? देवा, मला हे पैसा, अडका, संपत्ती, ये सुख काही नको, काही नको मला. मला माझ्या रुद्राचं फक्त प्रेम हवंय देवा. आणि एवढं तुला नाही करता आलं ना, तर एवढं कर बाबा. माझ्या रुद्राला सुखात ठेव. त्याला कुठला भी त्रास होऊ देऊ नका. आणि माझी काही चांगली कर्म असतील ना, तर त्याची फळं फक्त माझ्या रुद्राला मिळू दे. बाकी काही नको मला. आणि काय सांगू तुला, आणि काय मागू तुझ्याकडं, एवढं कर देवा.